नमस्कार मंडळी, मी यूट्यूबवर दर्शन मालेकर आणि आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत संगमेश्वरमधील श्री सप्तेश्वर मंदिर. तर मंडळी, या मंदिराची अशी खासियत आहे की या मंदिराचं मुख हे पश्चिमाभिमुख असून इथला निसर्ग खूप सुंदर आहे. पूर्ण शांतता पसरलेली असते आणि इथे आपल्याला वैजनाथाचं मंदिर पाहायला मिळतं, सप्तेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं. तसेच तिथे चुन्याचा घाणासुद्धा आहे. बाजूला अलकनंदा नदीचा प्रवाह पाहायला मिळतो आणि या नदीची खासियत म्हणजे अलकनंदा नदी आपल्याला 7 प्रवाहामध्ये विभागलेली आहे आणि ते एका कुंडामध्ये येऊन मिळते आणि तिथून तो प्रवाह चालू होतो. तर अशा आपल्या सुंदर अशा देखण्यासाठी सप्तेश्वर मंदिराला आपण भेट देणार आहोत. तर चला जाऊयात. गणेशाची मूर्ती विराजमान आहे. सप्तेश्वर मंदिर आणि सप्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच हे समोर आपल्याला दिसते ते वैजनाथाचं मंदिर आहे. ते सुद्धा पाहून घ्या. खूप असं मंदिरावरती एकीवर्षी नक्षीदार काम केलेलं आहे. आपण पाहू शकता वैजनाथाचं. म्हणजे आपण आतमध्ये जाऊन दर्शन करू. आपण पाहू शकतो गड किल्ल्यांवर आपल्याला पाहायला मिळतो. त्यातलाच एक चुन्याचं गाणं पाहायला मिळतं. हे मंदिर देवस्थानचं मोठं अवस्था आहे. ते साईडला छोटं देऊळ आहे. ह्या देवळाच्याच कडेला वैजनाथ म्हणून त्याचं तिथे येऊन गाई दूध सोडायची, मालकाला दूध द्यायचं आणि ते दूध सोडताना त्याने पाठलाग केल्यानंतर ती घरा मालकाला घरी दूध देत नाही म्हणून त्यानं पाठला करून तिथे हे केलं, धोपटा मारला. ते गाय तडफडत जाऊन ते तलाव आहे ना धार्मिक, तिथे जाऊन अदृश्य आहे. आणि त्याच्यानंतर ते खाली खोदून बघायचं. त्यावेळी जालवण होतं आणि जालवंडीमध्ये दूध सोडायचं. जालवण म्हणजे जालवंड झाडी, झाडीमध्ये. आणि ते दूध तिथे ते सोडायची म्हणून त्याने खाली खोदून बघितलं तर त्याच्यामध्ये शंकराची पिंडी मिळाली.
आणि त्याच्यानंतर फुलंकी काय आहे म्हणून बघायला गेले म्हणून हे सप्तेश्वर नाव पडलं. फुल्ली आतली पेंटिंग मूर्ती ती पण स्वयंभूच. आणि ती पुढं ते कुंड आहेत ते वरती प्रवाह 7 प्रवाह आहेत ना. हां ती वरती नदी कुठची आहे? ते आणि इकडे कार्यक्रम वगैरे कधी असतो? भोगीला असतो. भोगीला असतो आता 4 सोमवार श्रावण महिन्यामध्ये असतो. अच्छा. महाशिवरात्रीला असतो. इथले येणाऱ्या भाविकांना काय सांगाल तुम्ही आता? आता भाविकांना भाविक कोण काही एवढं विचारतच नाही. फक्त येणार, फोटो काढणार आणि जाणार. म्हणजे काळजी वगैरे काय घेतली पाहिजे? म्हणजे आता इथे येतात ना दर्शनासाठी. कुंड खोल आहे काय ते? नाही असं नाही, एक पुरुष आहे. अच्छा. म्हणजे किती दिवस असं पाणी असतं त्या कुंडामध्ये? पाणी 12 महिने. 12 महिने पाणी असतं का? आणि मग ते कसं म्हणजे त्या कुंडातून पाणी कुठं अजून जातं की ते पर्यायला जातं. ते परत जातं काय? आणि तो साईडचं ते दुसरं एक कुंड आहे ते कुठलं आहे? तिथलं ते त्यातलं पाणी त्यातलं पाणी त्या कुंडात जातं आणि तिथून मग त्या पर्यायला जातं. असं आहे का? असं आहे. इथून डिवाईड झालं आहे प्रत्येक जण. असं 7 ठिकाणी हे पाणी डिवाईड होऊन गाईच्या गोमुखातून ते आपल्याला तिथे कुंडामध्ये पडताना पाहायला मिळतं. मंडळी इथे समोर आहे ते गोमुख आणि या गोमुखातून 7 प्रवाहांचं पाणी वाहतं आणि या कुंडात जातं. या कुंडातून पाणी त्या कुंडात जातं आणि तिथून मग ते नदीला मिळतं. मंडळी आता आपलं फायनली आपलं मंदिर एक्सप्लोअर करून झालं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर तो नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.